देखणे सॉरी कांबे टीम या दोन्ही संघांमध्ये. तर चला पुन्हा एकदा इथे मॅचला होती सुरुवात. चला लवकरात निलेश दादा आपण खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा मुख्य मंचावरती या. खूप मोलाची व्यक्ती आपण सुद्धा खूप मोलाचं योगदान आपण या आपल्या विभागाला देतात. खूप चांगला गोड आपण या आयोजन करतायत आपल्या या विभागाला. तुमचंही मनापासून मी कौतुक करेल. तर शिवाजी दादा पाटीकर यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. तर स्ट्राईक वरती किशोर जेडी. तर बघूया जेडी प्रकाश सॉरी प्रशांत गोलंदाज मार्कर पहिला चेंडू घेऊन जायला जेडी साठी. जेडू मात्र मारा करेल आपल्या टीम साठी. हो पहिला चेंडू जर पाहायला गेला तर पाईनला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती मात्र धाव नाही. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी राहिली. उवी 11 कांबे संघाचा गोलंदाज प्रशांत मात्र चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव चेंडू आला. सुंदर गोलंदाजी राहिली. परंतु किशोर दसाडे एक असा फलंदाज आहे आक्रमकता दाखवणारा फलंदाज आज आपल्या संघासाठी. बघूया कशा प्रकारे खेळी करेल. सध्या स्थितीवर स्ट्राईक वरती फलंदाज जेडी. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय सुभाष आणि गोलंदाज प्रशांत. हो पुन्हा त्या ब्लॉक होलचा चेंडू सुंदर चेंडू होता ते मात्र अपील करताना पाहायला मिळतात. परंतु या चेंडूवरती लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. या एक धावीने धावफलक मात्र जोडले पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू डॉट होता. दुसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली गेली आणि एक धावेने आपल्या संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती आता थोडंसं रोटेट होताना पाहायला मिळतील सुभाष. सुभाष गोलंदाजी मार्कर प्रशांत. चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा सुभाष साठी. सुभाष मात्र मारा करेल. हो हप्त्याकर चेंडूला उडवला लॉंग ऑफच्या मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र एक टप्पा घेऊन जाईल बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर सुभाषने ठोकलाय चौकार. डीजे रमेश. लागलाय. तुमचंही मनापासून मी गोड कौतुक करेल. अशीच आपल्या या विभागाला आपण मदत करत राहा सहकार्य करत राहा आणि खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून केला जातोय. प्रशांत पुन्हा ते चेंडू घेऊन जाईल सुभाषसाठी. इथे मात्र प्रोत्साहन दिलं तर सेन्सिबल क्रिकेट केला. चौकार केल्यानंतर तिथे मात्र पॉईंट मध्ये चेंडू ढकलला. पॉईंटला क्षेत्ररक्षक आली. चेंडू अडवला फेकला. तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळाली आणि एकाच धावावरती समाधान. प्रशांत चांगली गोलंदाजी. या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 6च्या घरामध्ये पाहायला मिळते. पहिली ओव्हर प्रगतीपथावर असताना प्रशांत गोलंदाजी मार्कर सध्या स्थितीला चांगली गोलंदाजी करतोय. परंतु जेडी मात्र जर पाहायला गेलं तर चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये शंकाच नाही. एक आक्रमक फलंदाज जेडी. तर प्रशांत चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा त्याच जाग्यावरती सुंदर लाईन आणि लप्पा एकदम परफेक्ट आणि मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन नव्हतं. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळालं. 6 धावा. प्रशांत शिंदे इथे चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतील जेडीसाठी. जेडी मात्र मारा करायला आपला 6 बजरंग देण्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. शिवाजी पाटेकर सरांच्या मात्र पॉईंटला उडाले लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. जेडीच्या बॅटमधनं पहिला चौकार. डीजे रम्या. इथे धावसंख्या धावफलकावरती जोडली गेले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रशांत शिंदेच्या गोलंदाजीवरती पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्या. जवळजवळ 8 ओव्हरचा सामना आहे. तर 8 ओव्हरच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा पाहायला मिळाल्या. अजूनही उर्वरित 7 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. तर प्रत्येक ओव्हरमध्ये 5 मिनिटं दिले जातील. त्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट
तर नवीन गोलंदाज अशोक तिवार स्ट्राईक वरती सुभाष हो इथे पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल सुभाषची केली संपुष्टात देणे बजरंग संघाचा पहिला गडीबाज सुभाष डीजे रमेश बात घेतला गोलंदाज अशोकने मात्र पहिल्या चेंडूवरती इथे विकेट घेतलेली आहे आणि प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटे दिले जाते त्याच्यासाठी लक्ष असू द्या सर्व कर्णधारांनी तर स्ट्राईक वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर दसाडे तर मयूर पडवल हो पुन्हा एकदा जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी देखणी गोलंदाजी डोळ्यांची पारं पेरणारी गोलंदाजी आपण पाहतो ओबी 11 कांबे संघ चांगला वर्षी करतो सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अशोकच्या माध्यमातून तर अशोक पुन्हा सज्ज होताना पाहायला मिळतो स्ट्राईक वरती फलंदाज मयूर पडवळ चेंडू घेऊन जाईल अशोक पुण्याचा पटका खेळला लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु अवकाच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर येईल मयूर पडवलच्या बॅटमधनं 4 धावा डीजे रमेश अशोक पुन्हा त्या चेंडू घेऊन झाले चेंडूवरती आलाय चौकार तर स्ट्राईक वरती पुन्हा मयूर पाहायला मिळतील आपट्याकर चेंडू थोडासा उसळी घेतला चेंडूने मात्र सुंदर चेंडू इथे निघून गेला परंतु पंचाने या चेंडूवरती दंडित केला दोन्ही हात समांतर म्हणजे हा चेंडू येतोय अवांतर आणि 1 बाउंडचा इशारा सुद्धा पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती पाहायला गेलं तर एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल आणि 1 ने धावसंख्या फलकावरती 1 गडीबाद 15 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील जय बजरंग डेने टीमच्या स्ट्राईक वरती पुन्हा मयूर हो ब्लॉक होलचा चेंडू सुंदर गोलंदाजी देखणी गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी आपण पाहतो ओबी 11 कांबे संघ अशोकच्या माध्यमातून गोलंदाजीचा जर विचार केला तर सुंदर अशी गोलंदाजी राहील कारण पहिल्याच चेंडूवरती पाहायला गेलं तर विकेट घेतली दुसरा चेंडू डॉट आला आणि तिसऱ्या चेंडूवरती पाहायला गेलं तर 4 धावा मिळाल्या आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा वाईड आला त्यानंतर 6वा चेंडू जर पाहायला गेलं तर 5वा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाला सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुंदर अशी गोलंदाजी अशोकच्या माध्यमातून स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मयूर हो पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उडलाच नाहीये म्हणजे मागचा चेंडू उडला गेला आणि दुसरा चेंडू हा चेंडू जर पाहिला तर पडला एकदम खाली राहिला आणि फलंदाजाला मात्र समजलाच पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही चांगली गोलंदाजी सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळते 15 धावा आता मात्र फटका तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला क्षेत्ररक्षक नाही चेंडू टप्पा घेऊन बाउंड्रीच्या दिशेने जाऊ शकतो आणि गेलाय मयूरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आला एक चौकार आणि चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर अशोकने 2 चौकार खाल्लेत आणि एकूण धावा त्याच्या ओव्हर मध्ये खर्च झाल्या 9 धावा 2 चौकार आणि 1 वाईड अशा या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये कॉम्बिनेशन जोडले गेलं सुंदर गोलंदाजी राहिली जवाब गोलंदाजी राहिली अशोकच्या माध्यमातून जवळजवळ 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडू मध्ये बनलेत प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होताना पाहायला मिळते स्वतःची दुसरी आणि टीम स्वतःची दुसरी आणि टीमची तिसरी ओव्हर घेऊन त्याला पाहायला मिळते प्रशांत शिंदे चेंडू घेऊन झाले जेडी मात्र मारा करेल आपल्या टीमसाठी बघूया प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये सन्माननीय
शिवाजी पाटेकर हवेमध्ये चेंडू आला, क्षेत्ररक्षक नाही, चेंडू लो मॅच मध्ये पडला, जाईल याच्यामध्ये शंकाच नाही, चेंडू थोडं जा पडल्यानंतर वळण घेतला आणि दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि या चेंडूवरती मिळाला 4 जीडीच्या नावावरती आणि 4 धाबेने धावसंख्या फलकावरती 13 धावा, 13 नव्हे 23 धावा. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतं. ओपनिंगची जोडी मात्र सोडल्यानंतर तिथे जर पाहायला गेलं तर एक गडी बाद झालेला आहे. जय बजरंग डेने संघाचा सुभाष, त्यानंतर मात्र धावसंख्येला आकार मिळतो. 23 धावा धावफलकावरती जोडले गेले. आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3री ओव्हरला झाली सुरुवात. 3ऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, झेडीने टोकला प्रशांत शिंदेच्या गोलंदाजीवरती. तर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील फलंदाज झेडी स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मयूर, तर गोलंदाज प्रशांत शिंदे चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा झेडीसाठी, झेडी मात्र मारा करेल आपल्या टीमसाठी. टॅकर चेंडू जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा उसळी घेतले, पुन्हा एकदा चेंडू वाईड घोषित केला. वाईडच्या ओव्हरमध्ये 1 धाव नक्की जोडलेली पाहायला मिळेल जय बजरंग डेने संघाच्या खात्यावरती आणि 1 ने धावसंख्या फलकावरती जोडलेलं पाहायला मिळेल. सध्या स्थितीला आपण 24 धावा पाहतो, 1 गडी बाद 24. अजूनही 3री ओव्हर प्रगतीपथावर प्रशांत शिंदेच्या माध्यमातून टाकली जाते. खूप चांगली मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आज दिवस क्रमांक 5 डोखाम विभागा प्रीमियर लीग. पुन्हा एकदा फटका आला, तिथे क्षेत्ररक्षक जोडले जातील का? क्षेत्ररक्षक आले परंतु आवाकाच्या बाहेर चेंडू मात्र निघून जाईल. 1 टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर मात्र पुन्हा एकदा जेडीच्या बॅटमधनं हा चौकार. प्रशांत पुन्हा चेंडू घेऊन जेडीसाठी, जेडी मात्र ते आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतं. पहिल्या विनिंग मध्ये चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर हा चेंडू सोडून दिलेला चेंडू मात्र सरळ जर पाहायला गेला तर ओके चालेल. येस सर, हा वाईट चेंडू आहे. तर वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. 28 धावा, 1 गडी बाद, सॉरी 29 धावा, 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा प्रशांत चेंडू घेऊन जाईल जेडीसाठी, जेडी मात्र मारा करेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा टाकेल बघूया. हो, पुन्हा एकदा फटका बसला. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू स्वतः गोलंदाज प्रशांत शिंदे चेंडूवरती आणि सुंदर झेल आणि जेडीचा खेळ मात्र फेल इथे पाहायला मिळेल. जवळजवळ दुसरा गडी बाद होतोय. जेडी जो एक आक्रमक फलंदाज डेने संघाकडे, तो मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. त्याला मात्र पाहिजे तेवढी खेळी करता आली नाही आणि आता मात्र गडी बाद होताना पाहायला मिळतोय जेडी आणि जेडीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विजय रमेश.
फलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचा आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच आपण तिकडनं पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचा आहे. याच्याकडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल. सर्व आजची चारही कर्णधारांना विनंती आहे आपण जास्त विलंब लावायचा नाही कारण आपल्याकडे वेळ कमीच आहे. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचा, विलंब लावायचा नाही कारण आपल्याकडे 5 मिनिटं प्रति ओव्हर मध्ये दिलेले आहे. तर 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ओव्हर कंप्लीट करायचे आहे. तर चला जाऊया पुन्हा मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रशांत चेंडू मात्र खेळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल निलेश मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर प्रशांत शिंदेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा प्रशांत चेंडू घेऊन जाईल निलेश साठी. हो कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये. OV11 कांबे संघ सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगली मॅच रंगण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नक्कीच प्रयत्न जर पाहायला गेला तर जय बजरंग डेने संघ सुद्धा चांगला करतोय. डेने बजरंग संघाच्या फलंदाजाला प्रत्येक फलंदाजाला संधी आहे. एक षटकारावरती 100 रुपये. तर पुन्हा इथे चेंडू जर पालकाचा अडवण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता का नाही ते पाहण्यात नक्कीच चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. आणि फिल्डिंगचा पालका थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक जोडलं झाले 31च्या घरामध्ये. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी मात्र जय बजरंग डेने संघाला जर पाहायला गेलं तर आतापर्यंत थांबवण्याचं कार्य गोलंदाज प्रशांत आणि अशोकनं केलंय. चांगली गोलंदाजी राहिली. प्रशांत पुन्हा चेंडू घेऊन जाईल निलेशसाठी. निलेश मात्र फुटवा चेंडूला आक्रमक केले तिथे चेंडू मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल पे केल तोपर्यंत तुषारनं सुंदर फिल्डिंग केली आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकच धाव प्राप्त होईल आणि या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेले पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलक जोडलं आपल्या 32 धावा धावफलकावरती. तर या आमच्या मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांची खूप मोठ्या संख्येने मंडळी लागली. तर ज्या आपण ट्रॉफ्या पाहतोय मॅन ऑफ द च्या ट्रॉफ्या जर पाहायला गेलं तर आमच्या सचिनजी चौधरी सरांच्या माध्यमातून मिळाले त्यांचंही मी मनापासून गोड कौतुक करेल. त्यांना सन्मान चिन्ह आमच्या डोखांबा असोसिएशनच्या अध्यक्ष सन्मान्य नितीनजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून दिले गेले त्यांचंही मी मनापासून गोड कौतुक करेल. त्यानंतर चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्या आपल्या विभागामध्ये जी डोखांब प्रीमियर लीग जी लागली गेली त्या लीग मध्ये ज्या महत्वाच्या ट्रॉफ्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आमचे सन्माननीय विशालदादा पडवळ 77-71 ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष विशालदादा यांच्या माध्यमातून दिले गेले त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. खूप खूप गोड व्यक्ती, एक चांगली दानशूर व्यक्ती आपल्या या विभागाला एक चांगल्या पद्धतीने मदत केली गेली त्यांचं मी मनापासून गोड कौतुक करत. आज पुन्हा एकदा मी पहिल्यापासून पुकारणी करेल की जो संघ क्वालिफायर होईल त्याला मात्र संध्याकाळची सेवा या ग्राउंड मधली करावी लागणार आहे. याच्याकडे जर लक्ष असलं गेले 4 दिवस आपण ती सेवा करतोय, आज पुन्हा एकदा ती सेवा करावी लागेल. चेंडू पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल मात्र चांगली गोलंदाजी आली तिथे अशोक गोलंदाजी मार्कर होते. अशोकच्या गोलंदाजीवरती मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 गडी बाद 33 धावा. पहिली विनिंग अजूनही मध्यगणीच्या आतमध्ये चालू तर गोलंदाज चौथी ओव्हर घेऊन आलाय अशोक. चेंडू पुन्हा टाकेल मयूरसाठी. मयूरने मात्र चांगला फटका केला. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू आडवेल पे केले 1 धाव मिळेल आणि 1 धावावरती समाला. सुंदर फिल्डिंग. OV11 संघ आज चांगली कामगिरी करतोय. सुंदर अशी कामगिरी. आजचा दिवस जर पाहायला गेलो या पोलचा म्हणजेच या लीगचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उद्याचा मात्र मेगा फायनलचा दिवस. अशोक पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल निलेशसाठी. निलेश मात्र मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्कही होताना पाहायला मिळत. जय बजरंग डेने टीम थोडासा जर पाहायला गेलं तर दबाव मध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती जोडली 34 धावा. सन्माननीय आमचे शिवाजी पाटेकर सरांनी प्रत्येक षटकारावरती 100 रुपये लावलेत. अजून या विनिंग मध्ये 34 ओव्हर चालू आहे, एकही षटकार आला नाही. पुन्हा एकदा अशोक आपट्याकर चेंडू जर पाहायला गेला तर या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं. पंचाने पुन्हा एकदा या चेंडूवरती वाईट घोषित केला. वाईट स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल आणि 1 धावेने
धावफलक जोडलं जाईल धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. OB11 संघ तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा करणं गरजेचं राहिलं. जय बजरंग टीम, कारण दोन्ही टीम जर पाहायला गेलं आपल्याच विभागातल्या टीम आहेत आणि आपलीच लीग आहे. आणि कोण जिंकेल आजच्या दिवसामध्ये, कारण गेले 4 दिवस आपल्याला 4 दिवसामध्ये 4 टीम मिळाल्या. पुन्हा एकदा पायला उडवला क्षेत्ररक्षक नाही, लॉंग लागणे, क्षेत्ररक्षक निघून जाईल. एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर येथील या चेंडूवरती 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 39. डीजे रमेश चार धावा आणि 4 धावेने धावफलक जोडला गेला. 2 गडी बाद 39 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळते. आतापर्यंत चौथी ओव्हर प्रगती होता अशोकच्या माध्यमातून टाकली. पुन्हा हा आकर्षण होता कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चेंडू केला, डीप पॉईंटला जातोय आणि डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर नव्हते आणि तिथे चेंडू एक तेव्हा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर पार होईल. निलेशच्या बॅटमधनं या चेंडूवरती मिळतील 4 आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल जोडल्या जातील 2 गडी बाद 43 धावा. पुन्हा एकदा अशोक सज्ज होताना पाहायला मिळतं स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा निलेश पाहायला मिळतं. निलेशच्या बॅटमधनं मात्र चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न सुंदर केला जातोय जय बजरंग टेने संघाच्या माध्यमातून. अशोक पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा पटका बसलाय, परंतु लो मॅच मध्ये चेंडू पडला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू अडवतील, फेकेल. दुसरी धावाला सुरुवात होताना पाहायला मिळते, परंतु इथे कॉलिंग होता परंतु त्या शेवटच्या चेंडूला थांबवलं गेलं आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव प्राप्त झाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 2 गडी बाद 44 धावा. जवळजवळ चौथी ओव्हर संपुष्टात आली. चौथ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 म्हणजे 4 ओव्हरीची सरासरी काढली तर आतापर्यंत 11ची सरासरी गाठली गेली. जय बजरंग डेने टीमनं अजूनही उर्वरित 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर विनिंग ब्रेक आलेला आहे, तर सॉरी विनिंग नव्हे ड्रिंक ब्रेक आलेला आहे. तर ड्रिंक ब्रेक मध्ये लगेच आपण खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही खेळाडू कक्षाकडून आपण पाण्याची बॉटल घेऊन आपल्या प्लेयरांना यायचे आहे. विनंती असेल चला लगेचच आपण विलंब करायचा आहे. त्यानंतर आमचे गुरुनाथ दादा रसाळी ते उपस्थित झाले, त्यांचाही मी शब्द सुनाने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेल. त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 गडी बाद 44. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 लागले गेले. अजूनही उर्वरित 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 4 ओव्हरमध्ये 11ची सरासरी गाठली तर धावसंख्येला मात्र नक्कीच चांगला आकार मिळेल, परंतु इथून पुढे काढणं सुद्धा तितकंच गरजेचं, कारण हा हवेचा वेग समोरून आहे. रोज आपण पाहतो गेले 4 दिवस हवेचा वेग मागच्या दिशेने होता समोरच्या दिशेला, आज मात्र समोरनं मागच्या दिशेला आहे. म्हणजे बॅटिंग लाईनर करण्याला थोडासा प्रॉब्लेम होताना पाहायला मिळतो, कारण आज दिशेच्या समोर आपल्याला दिशेच्या प्लस बॅटिंग करावी लागते. त्यासाठी मात्र थोडीशी ताकद असणं गरजेचं, टायमिंग असणं गरजेचं आहे आजच्या दिवसामध्ये. परंतु आज लो स्कोर पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाही, कारण आज हवा आहे. तर हवेच्याच कारणानं आज धावसंख्येला थोडीशी गती कमी पाहायला मिळते, कारण गेले 4 दिवस आपण जवळजवळ पाहायला गेलं तर धावसंख्येला मोठी गती मिळत होती. आज थोडीशी गती कमी पाहायला मिळते. पहिली मॅच जर पाहायला गेलं तर 8 ओव्हरमध्ये 70 धावा झाल्या होत्या, तर अजूनही ही जर पाहिलं दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरमध्ये बनल्या 44 धावा आणि 44 मध्ये अजूनही उर्वरित तर A1 जोडी
आपल्याला पाहायला मिळते. दर्शन आणि गौरव ही जोडी जर पाहायला गेलं एक चांगला वर्षीजव करते. आपल्या या विभागाला खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून घडलं जातं. त्यांचंही मी मनापासून सहर्ष स्वागत करेन. या ग्राउंडसाठी खूप मोठी सेवा त्यांच्या माध्यमातून मिळते. त्यांचं मनापासून मी कौतुक करेल. असंच आपल्या विभागाला आपण सहकार्य करत राहा. खूप चांगलं सहकार्य आपल्या माध्यमातून मिळालं आहे. मनापासून तुमचा आभार व्यक्त करेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाज विलास पाटेकर, एक चांगला मोठा अनुभव असणारा गोलंदाज विलास पाटेकर. तर बघूया विलास पाटेकर आपल्या संघासाठी जवळजवळ 5वी ओव्हर घेऊन स्ट्राईक वरती. निलेश पाईनला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क इथे जर पाहायला गेला तर लागलाच नाही. बायच्या रूपामध्ये एक धाव आणि या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. 45 दोन गडी बाद 45 बायच्या रूपामध्ये धाव मिळाली. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते विलास पाटेकर. विलास पाटेकर सुंदर गोलंदाज. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, परंतु थोडीशी विकेट कीपरना चुकी आणि त्याच्या अनुषंगाने बाईच्या रूपामध्ये एक धाव खर्च झाली. जय बजरंग डेने संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागली. तिथून मात्र चांगला बाहेर फटका केला तरी शत्रक्षक आहे. चेंडू अडवला, पेकला. तोपर्यंत पाहायला गेलं तर एकच धाव प्राप्त झाली. दुसरी धावेची सुरुवात सुद्धा नाही. या चेंडूवरती पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेलं पाहायला मिळतील. 46 धावा धावफलकावरती जोडले. विलास पुन्हा चेंडू घेऊन जाईल. निलेश मात्र आक्रमण केलं. चेंडू लॉंगॉनला जातो. लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहे प्रशांत शिंदे आणि प्रशांत शिंदेने मात्र झेल सोडलाय आणि त्याचा परिणाम सुंदर कनेक्शन बघा. विलास पाटेकर चेंडू हातात घेतला सुद्धा नाही. आल्या ढकलला आणि एसटी वरती आदळला आणि गडीबाद रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूरला परतावा लागेल. जवळजवळ तिसरा गडीबाद. एक 1+ विकेट इथे पाहायला मिळाली. 47 धावा. विलास सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात विलास पाटेकर. नवीन फलंदाज प्रशांत. हो, रिव्हरचा अटेम्प्ट सिगरेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा प्रयत्न. विलास सारख्या गोलंदाजाला आपण स्विच शॉट खेळू शकत नाही. काही अनुभवी गोलंदाज आहे. सुंदर गोलंदाज. अनेक ज्या गोलंदाजांना मैदानी गाजवली आणि आज पुन्हा एकदा आपल्या टोळखाम प्रीमियर लीग मध्ये जर पालकाचा सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते विलास पाटेकर या गोलंदाजाकडनं. जय बजरंग डेने संघाचा खेळाडू आज UV11 कांबे संघाकडनं चांगला वर्षीचा करतोय. पुन्हा एकदा पटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्र काय आहे. चेंडू अडवतील. थोडासा वेट केला. चेंडूला वेट करण्यापेक्षा थोड्याच्या पुढे आले असेल कदाचित दुसरी ओव्हर दुसरा धाव झाली नसती, परंतु इथे चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर चेंडू घेऊन जाईल विलास. फाईनला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला गेला तर चेंडू फाईनला डाडला. तिथे क्षेत्रक्षक धावतात. चेंडू अडवतील का नाही. चेंडू अवकाच्या बाहेर. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळेल. जवळजवळ 53 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला फिल्डिंग सजवून घ्या. विलंब लागू नका. UV11 कांबे टीम चला.
टीमनं पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला गेला तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती जोडलेला. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये 70 धावा बनल्या होत्या. या मॅच मध्ये बघूया पहिल्या इनिंग मध्ये कितीपर्यंत मजल मारली जाईल. जय बजरंग टेंडे संघाच्या माध्यमातून जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निलेश आरद आणि प्रशांत देशमुख. पुन्हा एकदा पॉईंटवरती चेंडू ढकलला. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू दरम्यानला जाईल. दरम्यानला क्षेत्ररक्षक नव्हते. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 3 गडी बाद 65 धावा धावफलकावरती. निलेश इथे फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जय बजरंग टेंडे संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 62 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला विलंब करायचा नाही कारण आपल्याकडे या ओव्हरसाठी 4च मिनिटं होते. ते 4 मिनिटांमध्ये आपण कंप्लीट ओव्हर करायची आहे. पुन्हा इथे पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते आणि मिसफील्डच्या जोरावरती इथे 1 धाव प्राप्त होताना पाहायला मिळाला. ओव्ही 11 कांबे 1 धाव आपण एक्स्ट्राच्या रूपामध्ये देत आहेत परंतु त्या धावा सुद्धा आपल्याला कठीण होऊ शकतील. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 63 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. आता सध्या स्थितीला रोशन गोलंदाजी मार्क करतो. रोशन इथे चांगली गोलंदाजी करतो. स्ट्राईक वरती मात्र प्रशांत. हो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा पुन्हा एकदा इथे रनआउटची संधी आहे आणि ती संधी पुन्हा एकदा गमावली आणि इथे एक्स्ट्राच्या जो धावा दिल्या जात आहेत. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 गडी बाद 65 धावा. देशमुख पुन्हा एकदा सज्ज होताना इथे स्ट्राईक वरती पाहायला मिळते. गोलंदाज रोशन हजारेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते परंतु गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो पण थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळते. ओव्ही 11 कांबे संघाच्या माध्यमातून मिस फील्ड आपल्याकडे जर झाली तर नक्कीच आपल्या संघावरती दडपण निर्माण होईल. 1 धाव महत्वाची. आता मात्र महत्वाचा गडी एक चांगला गडी बाद घेतला गेला. क्लिंग बोर्ड इष्ट्या उद्ध्वस्त. रोशन हजारेच्या नावावरती एक महत्वाचा गडी. प्रशांत देशमुख बाद. डीजे रमेश. +ची टीम आणि कमिटी या दोघांमध्ये मॅच रंगली जाईल तर बक्षीस या मॅचचं 51,000 रुपये. तब्बल 51,000 रुपये या 40+ वर्सेस कमिटी टीम यानंतर मॅच खेळली जाणार आहे. तर सन्मानी आमचे रफिकभाई शेख यांच्या माध्यमातून 51,000 रुपये दिले जाणार आहेत. या बक्षीसचा मानकरी जो होईल त्याला 51,000 रुपये मिळतील. तर इथून पुढे पाहायला गेलं तर या चेंडूवरती धावा पाहायला मिळतील. 1 धाव. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 66 धावा 66 धावा धावफलकावरती जोडले गेले आहेत. सुंदर अशी मॅच रंगलेली पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्कर आले. गोलंदाज कुमार. पुन्हा एकदा क्लिंग बोर्ड. हो लाजवाब गोलंदाजी. सुंदर अशी गोलंदाजी. ओव्ही 11 कांबे संघ आज सुंदर अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते कारण पहिल्याच विनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर जय बजरंग टेंडे संघासारख्या संघाला आज ओव्ही 11 संघाने काय गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजी. देखणी गोलंदाजी. आपल्या टीमला मात्र आनंदित करणारी गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी आहे. जादुई गोलंदाजी. बोटांची फिरकी करणारी गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाजाकडनं जर पाहिलं तर कुमार इथे गोलंदाजी होती. त्या गोलंदाजानं सुंदर अशी विकेट मिळवली. क्लिंग बोर्ड दांडी गुल केली आणि फलंदाज बाद.
चला फलंदाज आपण लवकरात लवकर रेडी व्हायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आतापर्यंत 66 धावा. जर आपला प्लेअर तयार नसेल तर त्या खेळाडू कक्षाला विनंती आहे पेनल्टी देण्यात येईल. आपण तयार राहायचं आहे. वेळेचं बंधन आहे. वारंवार सांगावं लागतं पेनल्टी द्या. पंच पेनल्टी द्या. पहा त्यांचा फलंदाज लवकर येत नाही. आऊट झाला तरी फलंदाज येत नाही म्हणजे काय. सर्कल क्रॉस झालेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटेकर. तर पुन्हा एकदा जय बजरंग डेरिया संघाला सूचना आहे की आता जर आपण वेळ घेतला तर आपल्याला पॅनलिस्ट केलं जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. 2 वेळा माफी केलेली आहे. तिसऱ्यांदा माफी होणार नाही. याच्याकडे लक्ष असू द्या. तर स्ट्राईक वरती प्रकाश पाटेकर एक जुना जाणता खेळाडू, एक चांगला मोठा खेळाडू आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहिलं तर प्रकाश पाटेकर. तर बघूया गोलंदाजी मार्कर कुमार चेंडू घेऊन जाईल प्रकाशसाठी. तुटपा चेंडू आहे. या चेंडूवर पाहायला गेला तर तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेल फेकेल. एक धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाही. एकच धाव. या एक धावीने धावसंख्या धावफलकावरती 67 धावफलकावरती 67 धावा धावफलकावरती. कुमार पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा पालघर तर कव्वारच्या दिशेने चेंडू केलाय. पॉइंट डीपला. तिथे क्षेत्ररक्षक नाही. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील मात्र 4 धावा. आणि सर्व गोलंदाजाला सूचना आहे जर आपल्या या डोकाम विभागाच्या प्रीमियर लीग मध्ये एखादा थ्रो गोलंदाज आढळला तर त्याला बॅन केलं जाणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व गोलंदाजाला विनंती आहे. सर्वांना हा नियम लागू करावा लागेल. सर्व गोलंदाजांना इथून समजूनच आपण गोलंदाजी करायची. याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व गोलंदाज सर्व कर्णधारांना याची विनंती आहे. सर्वांना याची दक्षता असावी. ओके चालेल पंच. कुमार पुन्हा चेंडू घेऊन जाईल. स्ट्राईक वरती फलंदाज निलेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे प्रॉपर नाही. चेंडू मात्र नक्कीच अडवला गेला परंतु इथे बॅटच्या साईने इथे धावसंख्या आली. एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 72 धावा धावफलकावरती जोडले गेलेत आतापर्यंत. पहिल्या विनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये 70 धावा बनवल्या होत्या. कुमार पुन्हा एकदा चेंडू घेऊन जायला प्रकाशसाठी. प्रकाश मात्र मारा करेल आपल्या टीम साठी. हो फाईनला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 73 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जवळजवळ 5 गडी बाद झाले म्हणजे अर्धी टीम तंबूच्या आसऱ्याला परतली आहे. आणि इथे गोलंदाजी करताना गोलंदाज कुमार मात्र चांगली गोलंदाजी करतो. जवळजवळ 7वी ओव्हर प्रगतीपथावर आहे. आणि पुन्हा एकदा हा चेंडू वाईट येतोय. आपल्याकडे या ओव्हरसाठी 2 मिनिटं उरलेली आहेत. जे उरलेले चेंडू आहे त्याला 2 मिनिटं आहेत. त्या 2 मिनिटांमध्ये आपण चेंडू कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाज कुमार आपणास विनंती आहे. आपल्याकडे 2 मिनिटे आहेत. 2 मिनिटांमध्ये आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करून लगेच मॅच कंप्लीट करायची आहे. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाही. चेंडू सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. सबस्टिट्यूट प्लेअर केले गेला आहे. इम्पॅक्ट प्लेअर. चला इम्पॅक्ट प्लेअर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा आहे आणि आतला प्लेअर लगेच मैदानाच्या बाहेर जा. सर आपल्याला पाणी पाहिजे का सर. ओके चालेल.
शेवटची ओव्हर आणि अंतिम ओव्हर या विनिंगची शेवटची ओव्हर मकरंद पाटेकर म्हणजेच विलास पाटेकर आपल्या या विभागातला एक चांगला पहिला चेंडू जर पाहिला तर निलेशने सुंदर खेळलेला आहे तर तिथे एक धाव पूर्ण झाली दुसरी धावचा प्रयत्न केला जाईल का दुसरी धाव इथे कंप्लीट आणि प्रकाश पाटेकर साठी एक सुवर्ण संधी आहे प्रकाश पाटेकरने जर एक षटकार ठोकला तर देवेंद्र पाटेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज आहे तर प्रकाशला स्ट्राईक येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि मकरंदने 2 विकेट घेतल्या हॅट्रिकला 200 रुपये आहेत शिंदेकरांकडं समीर शिंदेकडनं विलाससाठी पुन्हा एकदा हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर सुंदर गोलंदाजी मकरंदने पुन्हा एकदा जर विकेट घेतली सन्माननीय आपले रफिक दादा शेख यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं प्राइज आहे मकरंदसाठी एक ते मोठी सुवर्ण संधी 200 रुपये समीरजी शिंदे सरांच्याकडनं आणि 500 रुपये रफिक भाई शेख सरांच्या माध्यमातून ते मात्र चांगला चेंडू होता सुंदर चेंडू परंतु त्या बॅटवरती चेंडू आलाच नव्हता आणि चेंडू मात्र बॅटने लागला इथे एक धाव नक्कीच जोडली जाईल 1 ने धावसंख्या धावफलकावरती 77 आणि 77 धावा धावफलकावरती जोडले गेल्या 5 गडी बाद 77 धावा धावफलकावरती आणि प्रकाश पाटेकर या फलंदाजाला संधी आहे देवेंद्र पाटेकर यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज आहे तर तो षटकार येणं गरजेचं आहे आणि षटकार आला तर आपल्या संघाची धावसंख्या वाढेल आणि आपल्या खिशामध्ये मनी नक्कीच फुलटॉची नव्हता हा चान्स होती आणि तिथे मात्र संधी सुद्धा आहे आणि त्या संधीचं सोनं झालेलं आहे आणि प्रकाश पाटेकर बाद मॅचला सुरुवात करायच्या अजूनही पहिले इनिंग प्रगती पदावर आहे काही चेंडू शिल्लक आहे विलास पाटेकरच्या माध्यमातून गोलंदाजीकडे सुंदर गोलंदाजी राहिली विलास पाटेकरच्या माध्यमातून जर पाहिलं तर ओव्ही 11 कांबे संघ चांगली गोलंदाजी लाजवाब सुंदर गोलंदाजी काय गोलंदाजी केली जाते लाजवाब देखणी गोलंदाजी जर पाहिलं तर मकरंद आजच्या दिवसामध्ये आपल्या डोळखाम विभागात प्रीमियर लीग मध्ये सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतं विलासना जर पाहिलं गेल्या वर्षी मी आजही ती मॅच विसरणार नाही मुरबाड या ग्राउंड वरती जर पाहिलं तर खेळ खेळत असताना त्याने काय गोलंदाजी केली होती सुंदर गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला मात्र विजय घोषित केला होता पुन्हा एकदा मकरंद पटका चेंडू फुलटॉ चेंडू होता त्या चेंडूवरती प्रॉपर कनेक्शन नव्हतं चेंडू येतोय मिड विकेट झोन मध्ये चेंडू आडवेल पे केले एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा इथे प्राप्त होताना पाहायला मिळाली एकूण टोटल या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा परंतु इथे गडी सुद्धा बाद झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 79 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि ही विनिंग समाप्त होताना पाहायला मिळाली या विनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 79 आणि जिंकण्यासाठी मात्र 8 ओव्हर मध्ये 80 धावेची गरज म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी तर थँक्यू यानंतर आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तर सन्माननीय आमच्या सचिन दादा चौधरी यांच्या माध्यमातून खूप मोलाचं योगदान आपल्या डोळखाम प्रीमियर लीगला सुद्धा लागलं त्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करेल त्यांच्या ज्या प्रत्येक मॅच साठी जे आपलं मॅन ऑफ द मॅच जे चषक आपल्याला ते दिले गेले त्यांचं खूप मनापासून मी आभार व्यक्त करेल आमचे सचिन दादा चौधरी आणि त्यानंतर त्यांचाच आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळाला मी मनापासून आभार व्यक्त करतो खूप चांगली व्यक्ती आहे आपल्या या विभागाला खूप त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्या त्यांचं मनापासून कौतुक करेल आणि थांबतो धन्यवाद
चला जाऊया मैदानाकडे. धन्यवाद परेश पोकळ. अत्यंत चांगले असं समालोचन आपण करत आहात. गेली 3-4 दिवस आपण पाहतोय, आपला आवाज लोक ऐकतायत. खरंच तुमचं कौतुक करा तेवढं कमी. खूप असं चांगलं असं समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. आता जाऊया मैदानाकडे. दोन्ही संघासाठी दोन्ही संघाने 80 धावांचं आव्हान ठेवले ते कांबे संघासाठी. बघूया आक्रमक फलंदाज आपण पाहिलेत का दोन्ही संघात होते, परंतु क्रिकेट नाटू चॅलेंज गेम आहे. चला फलंदाज पाठवायचे मैदानात कांबे संघानं. विनंती आपली खेळाडू कक्षामध्ये बसायचे. जी मुलं त्या पट्टीच्या आतमध्ये त्यांना विनंती आपण खेळाडू कक्षाच्या मध्ये जा, बाहेर बसू नका, साईडला व्हा. धन्यवाद. असं सहकार्य पाहिजे. चला याच्यानंतर 40+ सामना होणार आहे. रफिक शेट्टी यांनी सामना जिंकाल त्याच्यासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय आयोजक. आणि 40+ यांच्यातला हा सामना होणार आहे. चला जाऊया मैदानाकडे. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं 10च्या सरासरी धावा काढायच्या आहेत. 8 षटकांचा सामना, धावा काढायच्या ते 80. नितीन चौधरी यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर 1111 रुपये गुरुनाथ रसाळ यांच्याकडनं. रफिक शेठ यांच्याकडनं सुद्धा 1111 रुपये 3 लगातार षटकारासाठी. बघूया नितीन याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये जिगर वोरा यांच्याकडनं. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. 80 धावा काढायच्या कांबे संघाला जिंकण्यासाठी. कांब्यासाठी महेश तिवारांकडून प्रत्येक चौकार षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे कांब्यावाल्यांना भरपूर पारितोषिक लागलेले दिसतात इथे. नितीनने जर चौकार मारला तर बाळाघर त्यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. बघूया आपण सर्वांनी जे जे बक्षीस लावलेले ते मला नावं लिहून द्या, कारण आपण जातो मैदानाकडे, आपण जातो मॅचकडे. सगळ्यांची नावं घेताना मग इथे त्रास होईल, स्कोर वगैरे लिहायचा असतो आपल्याला. असू द्या. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आलेल्या मान्यवरांचं, खेळाडूंचं मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आणि जाऊया मॅचकडे. जिंकण्यासाठी 80 धावांचं आव्हान ठेवले ते डेने संघानं. नितीन 3 षटकार मारले. शिवाजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. टाकला चेंडू, पहिला चेंडू जातोय. निराश होऊन परत तो नितीन. पहिला झटका बसतोय तो कांबे संघाला. अत्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती डेने संघाची. धक्का बसतो कांबे संघाला. यश येतो त्या डेने संघाला. डीजे असलेत. एकही चौकार गेला नाही, एकही षटकार गेला नाही. नितीन मात्र निराश होऊन 0 धावावर परतलाय. नक्कीच पहिला धक्का बसलाय तो कांबा संघाला. यश मात्र आलं डेने संघाला. आणि जर लगातार 3 हॅट्रिक घेतली तर शिवाजी पाटेकर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल ते गोलंदाजाला. डेने संघाच्या गोलंदाजाला पहिली गोलंदाजी करतोय तो निलेश. आता येतो तो तुषार सोजी नितीनची जागा घेण्यासाठी. कांबा संघाच्या कुठलाही फलंदाजीने चौकार किंवा षटकार मारला तर महेश तिवार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे संघ मालकांकडनं. बघूया. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते डेने संघाकडनं. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी. दुसरा चेंडू निर्धाव जातो. पहिला चेंडू आपण पाहिला, एक विकेट मिळाली. दुसरा चेंडू निर्धाव जातो. म्हणजे कुठलीही धाव झाली नाही ती कांबे संघाची, पण बक्षीस मात्र भरपूर लावले ते कांबे संघाला. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतोय डेने संघाकडनं. जाऊया राऊंड विकेट मारा करणार. पुन्हा एकदा हा पल टाकला. चेंडू उंचावर मारण्याच्या प्रयत्नात
पंचांकडे दाद मागतोय, परंतु पंचांनी ती दाद फेटाळून पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम अशी गोलंदाजी डेने संघाकडनं होते, ती निलेश यांच्याकडनं. जिंकण्यासाठी 80 धावांचं आव्हान ठेवलंय, परंतु कुठेतरी अडखळत खेळताना आपल्याला पाहतो कांबा संघ. पाहिलं आपण एक स्फोटक फलंदाज नितीन बादून परतलेला आहे. षटकातील पुढील चेंडू विकेट मारा. आता मात्र उंचावर मारला चेंडू, पुन्हा एकदा झेल होतो का काय पाहूया. आणि पुन्हा एकदा झेल आणि पुन्हा एकदा गडी गमवतो तो कांबा संघ. पुन्हा यश मिळतं डेने संघाला. डीजे वर जाती की काय आपण पाहतो. चांगले चेंडू टाकलेले आहेत, जबरदस्त गोलंदाजी पाहिली आपण. दुसरा झटका बसतोय तो कांबे संघाला, यश मिळतं ते डेने संघाला. चांगली अप्रतिम अशी गोलंदाजी म्हणते निलेश यांची, अतिशय चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा अर्ध विकेट मारा करणार पळण्यासाठी येतो तो अशोक. बघूया हट्टाकट्टा असा फलंदाज, अर्ध विकेट मारा करणार निलेश. आपण टाकला जबरदस्त फटका फायनलच्या दिशेने मारला. चेंडू जातो डोखमच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार कांबे संघाकडनं. डीजे जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आपण फायनलच्या दिशेने टोळाच्या दिशेने मारला चेंडू चौकार. महेश तिवार यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस लागू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारला प्रयत्न, मॅचची काळ घेऊन जातोय. त्याच्या आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, चांगलं यश पाहायला मिळतं निलेशनी 3 विकेट गेलेत. पुन्हा एकदा निराश होऊन परततोय तो अशोक. धक्का बसतो कांबा संघाला, यश मिळतो डेन संघाला. डीजे कुमार विषय महेश तिवार संघ मालक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकात चौकाराला कांब्याच्या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी, 3 विकेट निलेशनी घेतलेत या षटकात. चौकार जर गेला नसता तर नक्कीच हे षटक मात्र निर्धाव गेलं असतं. चला जाऊया आपण पुन्हा एकदा. आणि ज्या आयोजकांना विनंती आहे, जे आयोजक आहेत त्यांची मॅच होणार आहे 40+ यांच्यातल्या, जरा त्यांनी तयारीत राहायची. पुढची मॅच आपल्याला खेळवायची आज. चला संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय निलेश पाटेकरांचा पहिला चेंडू लोकांच्या दिशेने धावत होतो का आणि खराब कॉलिंग आणि त्याचा धक्का पुन्हा एकदा कांबा संघाला. 4था विकेट कांबा संघाचा गमवतोय आणि यश मिळतंय डेने संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं कॅप्टनगिरी मला असं वाटतं सुभाष पाटेकर करत आहेत. छोटा चेंडू पुन्हा जातोय लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एक धाव मात्र रोखू शकला नाही आणि एकनी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या एकनी जाते, ती होते 5.
आपण पाहिलं तो अशोकनी चौकार मारला होता, त्याच्यानंतर तो सुद्धा बाद होऊन परतला. आता मात्र एक धाव मिळाली आहे आणि धावसंख्या होते 5, विकेट मात्र जातात 4. क्रिकेट आहे आपण पाहतो, क्रिकेट नॉट इट काम. आपण सेमीफायनलचा सामना पाहिला असेल, रोमांचक सामना पाहिला. विराट कोहलीने दाखवून दिलं कशी फलंदाजी करायची आणि सामना आपण जिंकलो, फायनलला पोहोचलो. धावबाद होतो का काय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकरी धावसंख्या पुढे होते, धावसंख्या होती ती मात्र 6. डेना संघ मला असं वाटतं कमबॅक करतोय. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 80 धावांचं आव्हान ठेवलं तर कांबे संघाला, परंतु 4 विकेट कांबे संघाच्या गेलेल्या आहेत. पुढील चेंडू लेग स्टंपवर टाकलेला चेंडू उंचावर मारण्याच्या प्रयत्नात सरळ जातोय. दीर्घाव चेंडू, काय गोलंदाजी म्हणता येईल ती डेहणे संघाकडनं. अप्रतिम अशी गोलंदाजी डेहणे संघाकडनं. चला पुढचा चेंडू, जबरदस्त अशी गोलंदाजी, पुन्हा निर्धाव चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू निलेशांचा पुन्हा त्या दिशेने. आता मात्र जय होतो का काय आमच्या प्रॉब्लेमच्या दिशेने, म्हणजे विकेटच्या दिशेने चेंडू फेकीवरती धावत होतो का काय, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगली अशी आयोजक आणि पोटी प्लसची मॅच. अरे कर्णधार कोण कोण आहे, जरा मला नावं सुचली पाहिजेत. आयोजकाचा कर्णधार कोण आहे? गुरुनाथ रसाळ पोटी प्लसचे कर्णधार, दररोज संरक्षण हरीश शिंदे आयोजकाचे. बघूया यांच्यातला सामना होणार आहे. नंतर सामना 4 षटकांचा होणार आहे. चला भरत नाणेफेक करा. पण नाणेफेक जिंकली आहे. चला 40 प्लसची बॅटिंग आहे, याच्यानंतरचा सामना होणार आहे, काय हरकत नाहीये. चला आपण जाऊया मॅच कडे. दोन षटकानंतर कांब्याची धावसंख्या ती 8. जिंकण्यासाठी अजूनही 72 धावांची गरज. 6 षटक आणि 72 धावा, जवळजवळ 12च्या सरासरी धावा काढायला लागतील, पण विकेट पण मात्र त्यांना टिकवायला लागतील. आपण पाहिले 4 गडी मात्र त्यांचे गमावलेत कांबे संघाचे. पुन्हा एकदा विकेट मारा करणार तो गोलंदाज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, अतिशय सुंदर गोलंदाजी. मला असं वाटतं ही आपण टेस्ट खेळता का काय असं वाटायला लागलं कांबा संघाकडनं, कारण बॅटला त्यांच्या चेंडू काही लागत नाहीये आणि जे चेंडू लागले ते मात्र बाद झालेले आहेत. बॅटची कडा घेऊन बाद झाले. तर आपण पाहिला नितीन बाद झाला होता, अशोक सुद्धा बाद झाला होता. जाऊया पुढच्या चेंडूकडे. पुन्हा एकदा निलेश अरज गोलंदाजीसाठी. मी आयोजकांना विनंती करतो, षटक झाल्यानंतर विकेटचे रेषे मारायचे आणि बाद. पुन्हा एकदा बाद. चांगली गोलंदाजी. मला असं वाटतंय कांबा संघ, मला असं वाटतं पराभवाच्या छायेत जातो का काय. अर्धा संघ बाद झालेला आहे, 5 विकेट गेलेल्या आहेत कांबा संघाच्या. यश मात्र येतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती डेणे संघाची. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतो डेणे संघाकडनं. मालक महेश तिवार फलंदाजीसाठी बघूया आता महेश तिवार काय करतायत. आपण पाहतो बाकीच्या खेळाडू निराश
गिरी कामगिरी केलेली आहे. आता मात्र स्वतः संघ मालक महेश काय करतात, खूप दोघे निलेशाचे नावाजलेले असे गोलंदाज डेणे संघाकडून अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत आपण पाहतोय. चला पुढचा चेंडू सुंदर, अतिशय सुंदर असे गोलंदाजी खरंच. चला जाऊया पुन्हा मैदानाकडे. खूपच चांगली गोलंदाजी निलेशांची. उलटा चेंडू ऑफच्या दिशेने ढकललेला चेंडूपैकी मात्र खराब, त्याचा फायदा फलंदाजाला होतो. एक धाव मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या होती ती मात्र 9, अजूनही 2 अंकी धावसंख्या पार केली नाहीये डेणे संघाने. मला असं वाटतं निराश जर कामगिरी मानता येईल ती कांबे संघाची, आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती डेणे संघाची. धावसंख्या 9, षटक मात्र दुसरं चालू आहे. निलेशांचं चांगलं षटक पाहायला मिळतं, आपण पाहतो निलेशांचं अप्रतिम असं षटक. ओव्हर द विकेट मारा करतायत. पुन्हा आता आपल्या दिशेने टाकला चेंडू सरळ एक्स्ट्रीच्या हातात जातोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू, बॅटची कट घेऊन जातो. पहिल्या स्लिप मधून चेंडू जातो, बॉल धावतोय. एकदा मात्र रोखू शकला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, तिथं मात्र खेळाडू फंबल होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि तिसरी धाव मला असं वाटतंय जबरदस्त डाय मारली त्यांनी. 3 धावा मात्र मिळालेल्या आहेत कांबे संघाला. कांबे संघाची 3 धावसंख्या जरा 2 अंकी पार करते. धावसंख्या होती ती मात्र 12. धाव बाद झाले असते, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 2 षटकानंतर धावसंख्या होती 12, म्हणजे 12 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या होती 12, जिंकण्यासाठी 5 षटकात अजूनही 68 धावांची गरज. मी दत्ता सरांना विनंती करेल, आपण आला तिथे पुढचं समालोचन आपण करायचं आहे, त्यामुळे आपण इथे माईकचा ताबा घ्यावा लागेल. दत्ता सर. क्रिकेटवर अतिशय प्रेम असलेले आमचे अनंत भोईर, मधुकर लोरे, आमिर शेख, गुंडेगावचे रहिवासी आमचे मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. चला विवेकचं बंधन असू द्या. चला 3 षटकानंतर धावसंख्या ती 12, 5 षटकांत धावा काढायची त्या 68, म्हणजे 30 चेंडू आणि 68 धावा काढायला ती मला असं वाटतं त्या काही कठीण नाही आहेत. फक्त फलंदाजी व्यवस्थित केली कांबा संघाने तर विजय होऊ शकतो. कारण अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली असेल. म्हणजे आता जेवढ्या झाल्यात त्या देण्या संघाची अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहायला मिळाली. त्यांच्याकडे निलेश सारखे 2 असे आक्रमक गोलंदाज आहेत, आणि खरंच त्यांनी खूपच चांगली अशी आक्रमक अशी गोलंदाजी करून जखडून ठेवण्यात यश मिळालंय ते कांबे संघाला. चला विवेकचं बंधन असायचं. चला सामना सुरू करा. चेंडू 30 आणि जिंकण्यासाठी 68 धावा करायच्या त्या कांबे संघाला. घ्या लवकर घ्या, वेळेचं बंधन.
चला लवकर घ्या, खूप उशीर होतोय मित्रांनो. आपला सामना नाही तर बघा पेनल्टी लागेल, याची नोंद घ्या, कारण पुढचा सामना आम्हाला एक एक्स्ट्रा खेळवायचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. 40+ वर्सेस आयोजक टीम. बघूया आता मात्र गोलंदाजीसाठी येतो तो प्रशांत. प्रशांत हा चांगला असा फलंदाज आहे आणि चांगली अशी गोलंदाजी करू शकतो. मला असं वाटतं डेने संघात चांगला भरणा आहे गोलंदाजाचा आणि खरंच निर्णायक असे त्यांनी ते गोलंदाज घेतले आहेत. चला लक्ष द्या इकडे मॅचकडे, उशीर होतो जरा. चला गोलसाठी तो प्रशांत सामना करणार तो जयेश. 4थं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातो तो प्रशांत. धावा झाल्यात त्या 12. आपण टाकला चेंडू रिवर्सित मारण्याचा प्रयत्न सरळ जातो एस्टरच्या हातात. निर्धार चेंडू चांगली गोलंदाजी म्हणता येईल. डेने संघाकडे चांगली गोलंदाजी करतो तो प्रशांत, अतिशय चांगली अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू जबरदस्त असा हा चेंडू जातोय सरळ स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला म्हणतायत. दुसरी धाव मात्र कुशल, दुसरी धावचा प्रयत्न करून धावबाद होतो का काय? चांगली चेंडू फेकी आणि धावबाद होतोय तो कांब्या संघाचा. पुन्हा धक्का बसतो कांब्या संघाला. 6वा गडी बाद होतो कांब्या संघाचा. यश मिळतंय मात्र डेने संघाला. धावसंख्या मात्र स्थिर, धावसंख्या मात्र आहे ती 13. डिझेल. चला फलंदाज लवकर चला. मला असं वाटतं कांबे संघाची फार निराशजनक सुरुवात. खूपच रन कमी आहेत. 13वर त्यांचे 6 विकेट गेलेत. मला असं वाटतं रेकॉर्ड होतो का काय कमी धावा करण्यात कांबा संघाचा. अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतो डेने संघाकडनं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण डेने संघाकडनं होतं. फक्त एकच चौकार आपण पाहिला असेल तर तो कांबा संघाकडनं जो आपण लेगच्या दिशेने मारला होता तो अशोक तिवारी यांनी. आता मात्र बघूया काय होतंय. खूप उशीर होतोय, जरा स्पीडअप ठेवा. आपण आपल्याला विनंती आहे, खूप उशीर होतो सामन्यांना. मात्र पुन्हा सुंदर अशी गोलंदाजी, चांगलं यष्टीरक्षण डेने संघाकडनं होत आहे आणि खूपच चांगली गोलंदाजी प्रशांत यांची सुद्धा. षटकातील पुढील चेंडू, जबरदस्त चेंडू, पायावर आदळला. मला असं वाटतं बाईकची धाव असेल. बॅटनी चला लेगच्या दिशेने मारला हा चेंडू. एक धाव मात्र रोखू शकले नाही. एकरी धाव संख्या होती ती 14. षटकातील काही चेंडू बाकी. धाव संख्या ती 14. जाऊया पुढच्या चेंडूकडे. आता मात्र बॅटची कड घेऊन मला असं वाटतं जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धाव संख्येला आकार मिळतो. 4 धाव संख्या भरकन पुढे जाते. धाव संख्या होती ती 18. डीजे षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 18. 4थं षटक चालू आहे. चला पुढचा चेंडू. जबरदस्त हा फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. येतो हा चौकार आणि 4 धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होती ती 2-2. 2 म्हणजे 22 धावा होत आहेत. डीजे षटक मात्र संपत आहे.
प्रकाशजी पोकळा आपण कुठे असतील, परेश पोकळा आपण कुठे असतील, आपण मंचावर यायचंय. त्याचं कारण असं आमचा पुढचा सामना आम्हाला खेळायचा आहे. दत्ता सर आपण कुठे असाल तर लवकरच कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधा. अतिशय चांगलं सुरेख असं गाणं आपण ऐकलं प्रतीक्षा देशमुख यांच्या आवाजातलं. चला 20+ ची एक मी माझ्याकडे लिस्ट आलेली आहे. 20+ मध्ये खेळणार गुरुनाथ रसाळ, रफिक शेख, सुनील सांबरे, प्रकाश देशमुख, रणजित देशमुख, ज्ञानेश्वर वेखंडे. 40+ शिवाजी पाटेकर, योगेश भोईर, सागर शिंदे, ज्ञानेश्वर नागरे, नरेश चौधरी, भास्कर ठाकरे, सुदर्शन देशमुख ही 40+ ची मॅच. त्याच्यानंतर आयोजकमध्ये खेळणारे हरीश शिंदे, जिगर होरा, दीपक गोष्टे, मिलिंद गरत, मोहन गोडांबे, दर्शन वेकंडे, गौरव घोडंबे, गणेश लोखंडे, परेश पोकळा, सचिन चौधरी. दत्ता सर नाहीये तिथं, त्यामुळे ते खेळणार नाहीत. ओके ओके धन्यवाद. नो बॉल. धावसंख्या 23. चला पोकळा कुठे असतील आपण यायचंय. पुढचा चेंडू मला असं वाटतं ऑस्ट्रेलियाच्या फॅन्स बाहेर पंचांनी तो वाईट घोषित केला आणि चोडली जाते सीमा रेषेच्या बाहेर. या बाईकच्या धावा सुद्धा येतात. धावसंख्या 5 पुढे जाते. धावसंख्या होती ती 28. काहीतरी चांगली धावा मला असं वाटतं ह्या जोडी काढते. आपण पाहतोय 6 गडी मात्र गमावलेत. 6 गडी गमावलेले आहेत कांबे संघाने. मित्र मैदानाच्या बाहेरून बॅट घेऊन या. मॅच चालू आहे मित्रांनो. मैदानाच्या बाहेरून या ना बॅट घेऊन. आयोजकांना विनंती आहे थोडंसं ते मांडव आपला झोकलाय तिकडे जरा हे करा बघा. तिथे बघा. हा तिथे जरा व्यवस्थित लावा जरा. माझे सगळे खेळाडू तिथे जरा सहकार्य करा मित्रांनो. आपल्या मॅच आहेत. धन्यवाद मित्रांनो. असे सहकार्य करा. छान. पुढचा चेंडू जबरदस्त. हा चेंडू पटका मागलाय. बघूया लॉंगॉनच्या दिशेने जमिनील गत गेलेला कार्पेट शॉट म्हणता येईल. याला एकच धाव समाधान मानावं लागतं कांबे संघाला. आणि एकरी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती मात्र 29. अतिशय चांगलं खेळण्याचं वातावरण. अतिशय चांगले असे सगळे जुने जाणते खेळाडू सुद्धा आज मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. 40+ आणि आयोजकाची कमिटीच्या वतीने हा सामना होणार आहे. तो बघूया. षटकातील पुढील चेंडू. पुलटा चेंडू मारला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर जातो. उंचावून येतोय. मला असं वाटतं षटका लाजवाब फटका कांबा संघाकडनं. 6 धावसंख्येला कार मिळतो. 6 धावसंख्या हरकन पुढे जाते. धावसंख्या होती ती 35 डीजे. धावसंख्या आहे ती 35. अजूनही 45 धावांची गरज आहे. जर षटकार चौकार मारले तर अजूनही सामना कांबा संघाकडे झुकू शकतो. अजूनही 22 चेंडू आणि 45 धावांची गरज. काही होऊ शकतं. पुन्हा एकदा मारला फटका. बघूया मिडविकेटच्या दिशेने एक धाव मात्र होती. दुसऱ्या पळतो. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे आणि एकच धाव समाधान मानावं लागतो त्या फलंदाजाला. हजर याला. धावसंख्या एकरी पुढे जाते. धावसंख्या होती ती 36. रोमॅन्टिक सामना होण्याची शक्यता. धावसंख्या ती 36. आपण पहिली 3 षटकं जर पाहिली असेल तर प्लेना संघाकडनं 12 धावा दिल्या होत्या फक्त त्या गोलंदाजी निलेशांनी. आत्ता मात्र काहीतरी महागडं आणि आत्ता मात्र आश्रमच्या फारच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी तो वाईट घोषित केला. अनंतर धावसंख्येत भर धावसंख्या एकरी पुढे जाते 37. धावसंख्या 37. बूमर चेंडू. खराब चेंडू. अतिशय खराब चेंडू आणि मला असं वाटतं दुसरा बूमर असल्यामुळे बॉलर चेंज करण्यात येईल आणि हा परत फीटचा सुद्धा चेंडू मिळेल. धावसंख्या जाते ती 38.
खराब गोलंदाजी, आपण जितकी चांगली गोलंदाजी झाली होती चला परेश पोकळा कुठे असतील, आपण इकडे यायचं आहे मंचावर. दोन्ही समालोचक इथे अधुरी पाहतोय आपण, मंचावर दिसत नाहीयेत. मी त्याला विनंती करतोय, आपण इथे आला होता परत घरी गेलात, लवकर या. आता मात्र उचल मारत चेंडू मागतो जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतो षटकारला जेव्हा पटकेबाजी पाहायला मिळते ती आता कांबे संघाकडनं धक्का बसतोय. डेड संघाला षटकार आलेला आहे. आपण पाहिलं तर बुमर तो गोलंदाज बदलला, दुसरा गोलंदाज आल्यानंतर पहिला चेंडू षटकार धाडला. त्या फलंदाजाने सारी धावसंख्या भरकन पुढे जाते, धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या होती ती 4-4 4 44 डीजे. धावसंख्या 44. अजूनही मला असं वाटतं 36 धावांची गरज. मी सांगितलं होतं दत्ता सरांना, आपल्याला विनंती, आपण समालोचक कक्षामध्ये या. समालोचक कक्षामध्ये यायचं. दत्ता सर आल्यानंतर आपल्याला पेनल्टी लागेल कॉमेंट्रीची. इथे कॉमेंट्री करावं लागणार आहे आपल्याला. आपण चला पुढचा चेंडू. जबरदस्त असा हा चेंडू होता. आता मात्र चांगला चेंडू आणि विकेट जाते. अरे यश मिळत आहे गोलंदाजाला. मला असं वाटतं 7वी विकेट कांबे संघाची. आता मात्र कुठेतरी समीकरण बदलत आहे. एकोणीस चेंडू आणि 36 धावा. अजूनही सामना कुठे गेलेला नाही कांबे संघाकडनं. आपण पाहिलं षटकाराने कुठेतरी मजा आली होती, परंतु तो फलंदाज सुद्धा बाद झाला. काही होऊ शकतं, क्रिकेट नॉट चॅलेंज नियम. मला माहिती आहे, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो का शेवटचा जो परत चेंडू होत नाही तो मग क्रिकेटबद्दल कोणी बोलू नये. आपण पाहिलं असेल साकुर्लीचा सामना, आपण पाहिला शेवटच्या 2 चेंडू होती 12 धावा होत्या. चला वेळेचं बंधन पाहिजे. चला 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 लवकर, खूप उशीर होत आहे. चला कमिटीचे अध्यक्ष असोसिएशन कमिटीचे अध्यक्ष नितीन भाऊ चौधरी, आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ज्या समालोचकांना सांगितले ते हजर असून सुद्धा मैदानात येत नाहीयेत, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत नाहीत, त्यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसावं. जबरदस्त हा फटका लॉंगनच्या दिशेने मारलेला आणि एक धाव पुढे जाते. धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळते. धावसंख्या होती ती 45. षटक संपलं. धावसंख्या ती 45. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. 35 धावांची गरज. 18 चेंडू 35 धावा, जवळ 11:30 सरासरीने धावा काढाव्या लागतील. त्या कांबे संघाला जर षटकात चौकार मारला तर ही धावा काही कमी पडू शकतात असं मला वाटतं. पण बघूया आता, गोलंदाजी उशीर खूप होतोय. पंच त्यांना ताकीद द्या. टायमर लावलेला आहे. चला लवकर यायचंय. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. रोमांटिक सामना काही होऊ शकतं. आवळपाडा संघाचे बालक गौरव नेशाविता यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत. चला आपण पाहिलं निलेश आणि चांगली गोलंदाजी टाकली. बघू आता 6वं षटक घेऊन येतो निलेश पाटेकर.
तीन विकेट घ्यायच्या त्या कांबे संघाचा जर विजय व्हायचा असेल तर डेने संघाला जबरदस्त गोलंदाजी धावत होतो का काय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली एकरी धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या एकरी पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 46. धावसंख्या होती ती 46. पुढचा चेंडू अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतो निलेश. आपण पाहिलं निलेशची पहिली गोलंदाजी सुद्धा खूप चांगलं पहिलं असं षटक टाकलं होतं त्यांनी. दुसरं षटक जबरदस्त आणि विकेटला बॉल लागून गेलाय. क्लीन बॉल करण्यात यश आलं. 8वी विकेट. लेग पुढचं विकेट लेग बिफोर. ओके लेग बिफोर विकेट जातीय. गडी बाद होतोय. कांबा संघाचा धक्का बसतो. कांबा संघाला 8वी विकेट जाते. चांगलं यश पाळतं निलेश यांना. जाऊया डीजे कडे. दोन विकेट जर घेतल्या या गोलंदाजी तर 500 रुपयाचं पारितोषिक शिवाजी पाटेकर यांच्याकडनं. या गोलंदाजीसाठी निलेशसाठी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निलेश यांची. खरंच खूपच चांगली अशी गोलंदाजी. आपण पहिलं षटक पण त्याचं पाहिलं होतं आणि आता सुद्धा तो चांगली गोलंदाजी करतोय निलेश पाटेकर. बघूया सामना जिंकायचा असेल देवण्या संघाला तर 2 विकेट घ्यायचा आहेत. पुढचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी. अपील मात्र जोरात केली तेवढे पंचांनी ते दात फेटाळून लावलेली आहे. पण खूप चांगली अशी गोलंदाजी निलेशांची. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. धावसंख्या आहे ती स्थिर धावसंख्या आहे ती मात्र 47. अजूनही 33 धावांची गरज. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेट नॉट ही चॅलेंज गेम. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्रक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. मी वारंवार दत्ता सरांना विनंती करतो आपल्याला समालोचन करायचंय. सकाळपासून आपण आलात अजूनही ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीयेत. दत्ता सरांना विनंती आहे कॉमेंट्री करावं लागेल. आपण या पुढचा चेंडू गणेशजी भोंद्रे साहेब गुंडेगावचे जबरदस्त असे समर्थक. नेहमी क्रिकेटची आवड असलेली. चेंडू जातो लेग स्टंपच्या दिशेने बाहेर म्हणजे व्हाईट चेंडू पंच देत आहेत आणि अवंतर धावसंख्या सुद्धा भर. धावसंख्या एकनी पुढे जाते. धावसंख्या होती ती 49. मित्रांनो जिथे आपले स्वयंसेवक आहेत मित्रांनो आपली मॅच चालू नाही तोपर्यंत आपण तिकडे मदत करा. तिथे मदत करा सगळ्यांनी. हवा जास्त असल्यामुळे आज फुलटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात मात्र आलेला नाहीये. डेड बॉल दिलाय. डेड बॉल आहे. अजूनही 31 धावांची गरज. 6वं षटक प्रगतीपथावर. अजूनही 2 षटकं मात्र बाकी आहेत. काय होऊ शकतं बघूया. पुन्हा एकदा पुलटा चेंडू. नो बॉल चेंडू पंचांनी दिलेला. ऑफ स्टंपच्या ऑफ साईडला जातो. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर जातो का काय. चांगले क्षेत्रक्षण 2 धावा मात्र रोखू शकला नाही. 3री धाव करण्याचा प्रयत्न करतोय. 3री धाव पूर्ण होते आणि चेंडू मात्र नो बॉल आहे. फ्री हिट असेल. एकूण 4 धावा. 4 धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या 4 पुढे जाते. धावसंख्या होती ती 53. मित्रांनो मी सांगितलं अजूनही 27 धावांची गरज. रोमॅन्टिक सामना होऊ शकतो. धावसंख्या 53 आणि फ्री हिट आहे. चांगली गोलंदाजी केली होती आता परत निलेशने. आता मात्र तो कुठेतरी संतुलन त्याचं बिघडलेलं दिसतंय. पुन्हा जाऊया फलंदाजाकडे. पुन्हा जाऊया गोलंदाजाकडे. धावसंख्या आहे ती 53. षटकातील पुढील चेंडू. 2 गडी बाद घ्यायचे त्याला फक्त काम
डेल्या संघाला जर विजय साजरा करायचा असेल तर आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न बाईकच्या रूपाने आणि एक धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 54. अजूनही 26 धावांची गरज. 13 चेंडू आणि 26 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूत 2 धाव. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. 13 चेंडू 26 धावा, रोमांचक सामना. आपण टाकलेला चेंडू वाईट चेंडू. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा 2 धावा येतात. पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळतो. दोन्ही धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती 56. अजूनही 24 धावांची गरज. जबरदस्त पाहतो आपण ही जोडी. षटकातील पुढील चेंडू निलेश यांचा. पुन्हा पॉइंटच्या दिशेने एकदम मात्र चोटी मिळते आहे. बाईकची लेग बाईकच्या रूपाने धाव येते. धावसंख्येला आकार मिळतो. षटक मात्र संपतंय आणि धावसंख्या होती ती मात्र 57. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला, वेळेचं बंधन आहे. फास्ट घ्या, स्पीडअप घ्या. एक आपली मॅच होणार आहे 40+ ची. 57 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 23 धावा. बारा चेंडू 23 धावा. चला, खूप उशीर होतोय, अन्यथा पेनल्टी. चला, नाही तर एक फेर आतमध्ये घ्यावा लागेल. वेळेचं बंधन. फास्ट करायचं गोलंदाजी डेना संघाला, नाही तर पेनल्टी लागेल. चला, प्रशांत यांचा चेंडू. अपवर टाकला चेंडू. सर एक्सट्रेस टाकतात. निर्धाव चेंडू. अपील मागतात पंचांकडे. पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलतं. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्पीडअप घ्यायचा आहे गोलंदाजांनी आणि आता पेनल्टी लागू शकेल. आपला खूप उशीर केला डेना संघाने. आता सांगतो प्रत्येक वेळेस पुढचा चेंडू घ्या. जबरदस्त हा फटका. चौकार होतो का काय? आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा तर रोखू शकले नाही. तिसरी धाव करता प्रयत्न करतो. खतरनाक हो सकता है, लेकिन काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. दोनों का तालमेल काफी अच्छा. जैसे इसका स्कोर बढ़ता हुआ. किती झालं? हॅलो, हा बोला ना. धावसंख्येला करमतो. धावसंख्या 3 पुढे जाते. धावसंख्या होती ती 60. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. फक्त 20 धावांची गरज. 60 धावा झाल्यात कांबा संघाच्या. बघूया. पुन्हा एकदा मारला चेंडू. त्या दिशेने चेंडू येतो. एक धाव होतो. दुसरी धावाचा प्रयत्न करतो. दुसरी धाव होते. मला असं वाटतंय कुठेतरी क्षेत्ररक्षण मला वाटतं डेना संघाचं कमी पडतंय. दोन्ही धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 62. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडू 2 धावांची गरज. रोमॅन्टिक सामना. मी सांगत असतो प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक कॅच महत्वाचा. षटकातील पुढील चेंडू प्रशांत यांचा. पुन्हा एकदा मारला चेंडू. जेल मात होतो का? एक धाव मात्र रोखू शकलं नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का पहा. पण एकच धाव समाधान लागतं. एक रिपीट धावसंख्या होते 63. अजूनही 17 धावांची गरज. एक षटकार किंवा चौकार गेला आता कुठेतरी सामना मला असं कांबा संघाकडे झोकू शकतो. पण क्रिकेट आहे. एक चेंडू महत्वाचा आहे, एक कॅच महत्वाची, एक विकेट महत्वाची, एक रन महत्वाचा आहे, एक चौकार महत्वाचा, एक षटकार महत्वाचा आहे. काही शकतात. पुढचा चेंडू. जबरदस्त चेंडू. यॉर्कर चेंडू. एक तर धाव घेतली. दुसरी धाव करता प्रयत्न करतो. चेंडू
खरा फंबल होतो क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. 2 धावांनी आकार मिळते धावसंख्येला, दोन्ही धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती 65, अजूनही 15 धावांची गरज. अत्यंत रोमांचक सामना. धावसंख्या 65. 7 चेंडू 15 धावा. जाऊया या चेंडूकडे. सुंदर असा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. षटक मात्र संपलंय. आता मात्र एका षटकात डेढ्या संघाचा एक प्लेअर आतमध्ये घ्या. वेळेचं पेनल्टी आहे. मी किती वेळा सांगितलं, खूप ह्या सामन्याला इतका उशीर झालाय. सहा चेंडू आणि 15 धावा पाहिजे. चला खेळा लवकर, चला पटापट खेळा, जाऊ द्या. कोणालाही वेळेचं बंधन नाही राहिले. आपण खेळाडू आहोत याचं कोणालाही जाणीव सुद्धा राहिली नाही. वारंवार आपल्याला समजावं लागतं. ही मोठी खंत आहे आपली. मित्रांनो, आपण खेळाडू आहात त्याचा प्रत्येकाने विचार करा. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला डोकम करणी उभं करून दिलाय. लीगच्या मॅच आपण खेळतोय, आपण कसं टायमिंग पाहिजे. बिचारे पंच वारंवार आपल्याला सूचना देतात, त्यांचा सुद्धा तुम्ही मानत नाही. कुठेतरी वेगळं वाटतं मित्रांनो. जरा बघा, शेवटचा षटक. हर्षल निर्णायक षटक जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. जाऊया या षटकाकडे. सगळ्यांचं लक्ष लागलं या षटकाकडे. चला हर्षल जिंकण्यासाठी 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. रोमांटिक सामना. मला चेंडू जातोच आणि सुरेश झेल होते, नाही तर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. जबरदस्त कॅच पकडला निलेश पाटेकर यांनी आणि धक्का बसतोय तांबा संघाला. बीजे लेगच्या दिशेने मारला होता फटका आणि झेल मात्र अप्रतिम टिपला. सामना आता मात्र कुठे झुकेल सांगू शकत नाहीये. 5 चेंडू 15 धावा आणि 1 विकेट घ्यायची अजून डेण्या संघाला. 9वी विकेट मात्र कांबे संघाला गेली. जर मला असं वाटतं नितीन किंवा ते त्यांचे 2-3 खेळाडू पहिले प्रथम जर बाद नसते झाले तर इथं सामना आपल्याला कुठेतरी वेगळा पाहायला मिळाला असता आणि मला असं वाटतं कांबा संघ विजयी सुद्धा झाला असता. परंतु हा किंवा ना मध्ये नाही चालत. जसं आहे तसं खेळावं लागतं मित्रांनो, कारण क्रिकेटच खेळ असा आहे का अनिश्चितचा खेळ. चला पुढचा चेंडू मकरमसाठी. जबरदस्त हा चेंडू. आउट आउट दिलाय का पंचांनी? चला बाद झाल्यात. बालासाठी विजय झाला डेना संघ. पुढील समालोचन करतील प्रशांत देशमुख. आपल्याला विनंती आपण लवकर माईकचा ताबा घ्यायचा आहे. प्रकाशजी आपण आलात, माईकचा ताबा घ्या.